पुन्हा एका मोठ्या बातमीकडे आपण वळतोय। राजकीय गोटातून ही महत्त्वाची बातमी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक होतीये अशी माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत, तर स्वाभिमानी संघटनेकडून रविकांत तुपकर येणार असल्याचं कळतंय। यामागे दोन कारण आहेत असंही सांगितलं जातंय। पहिलं कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळाच्या नारा देण्याच्या तयारीत आहे। 27 फेब्रुवारीला माढ्यात एल्गार मेळाव्याची घोषणा होणार आहे आणि दुसरं कारण म्हणजे माढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत आहे आणि माढ्यातून यंदा शरद पवार स्वतः उभे राहत आहेत। त्यामुळे स्वाभिमानीचा फटका पवारांना बसू नये असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे। अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडे। सागर, काय सांगाल, या भेटी मागे दडलंय काय? सुवर्णा, जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यांची जी आहे ती नाराज आहे। त्यांना ज्या जागा हव्या आहेत हातकणंगलेच्या व्यतिरिक्त बुलढाणा या जागेवर त्यांचा दावा आहे। अर्थात बुलढाणा ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि नेमका पेच इथेच तयार झालेला आहे। राष्ट्रवादीचा प्रस्ताव आहे की जर रवी तुपकर यांना उमेदवारी द्यायची असेल तर त्यांना पक्षचिन्ह देण्यात यावं आणि यास राजू शेट्टी यांचा मात्र विरोध आहे। नेमक्या या पेचामुळे कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी स्वतःची आघाडीपासून वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली आहे। याचा फटका सरळ सरळ कुठे ना कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतर भागांमध्ये आघाडीलाच बसेल की काय अशी एक भीती व्यक्त केली जाते। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे रवी तुपकर आहेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून जयंत पाटील आणि धनंजय मुंडे करतील असं म्हटलं जातं। आज दुपारी ही बैठक होणार आहे। विरोधी पक्ष नेत्यांची आज प्रेस कॉन्फरन्स होईल आणि कदाचित असं म्हटलं जातं की धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी रवी तुपकर आणि राष्ट्रवादीचे नेते यांची बैठक होईल आणि तिथे काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। एका बाजूला आघाडीमधले एक मित्रपक्ष कमी होताना दिसत आहेत, त्यात जर स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टीसारखा आक्रमक जनमानसांमध्ये शेतकऱ्यांमध्ये मातीत असलेला नेता त्यांची संघटना जर दूर गेली तर त्याचा फटका पश्चिम महाराष्ट्रामध्ये माढा इथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उभे राहत आहेत, त्यांना देखील मोठा परिणाम बसण्याची शक्यता आहे। कदाचित यामुळेच कुठे ना कुठेतरी तडजोड करण्याचा प्रयत्न या माध्यमातून या बैठकीतनं केला जाईल असं म्हटलं जातं। आता नेमकं काय होणार आहे, जर तुपकर हे मान्य झाले तर कशा स्वरूपाचा तोडगा निघेल याकडे या सगळ्यात लक्ष लागलेलं आहे। नक्की, आणि याविषयीचे सगळे अपडेट्स अर्थातच या बैठकीनंतर आपल्याला मिळू शकतील। सागर, त्याविषयी आम्ही बोलूच तुमच्याशी। आत्ताही विनंती, आपण असेच संपर्कात राहा। अजून एका